आज इथे मी एक डाएट रेसिपीमध्ये न्यूट्रिशियस सूप कसं करायचं हे दाखवते। तर हे आहे भरपूर कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन, फायबर असलेलं न्यूट्रिशियस दुधी भोपळा आणि हिरव्या मुगाचं सूप। हे सूप तुम्ही खाऊ पण शकता किंवा पिऊ पण शकता। मला सगळ्यांना माहितीच आहे दुधी भोपळा आणि मूग हे दोन्ही पचायला हलके आहेत। हे सूप न्यूट्रिशियस काय तर दुधी भोपळा आणि मूग ह्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं, वजन कमी करायला मदत करतात, जे वेट लॉस करतात किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्याकरता तर अतिशय उत्तम असं हे सूप आहे। नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आता असं सर्व गुण संपन्न हेल्दी सूप कसं करायचं ते बघूया। त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। हेल्दी सूप करतोय त्याच्याकरता इथे पाव वाटी साला सकट हिरव्या मुगाची डाळ 1.5 ते 2 तास भिजवलेली होती, छान भिजलेली आहे। आता ती 1-1.5 तास डाळ अशी भिजवून घेतली ना की ती छान शिजते। हे बघा छान भिजलेली आहे। डाळ भिजवताना आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती। आता एका पातेल्यात घेते ही, अजून ह्याच्यात वाटीभर पाणी घालते, दालचिनीचा तुकडा घालते, मीठ घालते थोडंसं। आता ही डाळ आपल्याला कुकरमधनं शिजवून घ्यायची, 2 ते 3 शिट्ट्या करा। इथे आपण मूग डाळ आणि दुधी भोपळा ह्याचं सूप करतोय। त्याच्याकरता इथे एक लहान दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी घेताना जून दुधी घ्यायचा नाही, तो कोवळा दुधी घ्यायचा। आता ह्याची मी वरची सालं काढून घेते आणि किसून घेते। इथे मी अर्धाच दुधी किसून घेतलेला आहे। हे बघा वाटी अगदी भरून असा केस झालेला आहे, थोडा जास्तच आहे, जास्त झाला तरी हरकत नाही। दुधाचा केस खूप जाडाने किसून घ्यायचा, जी मीडियम साईजची किसणीची बाजू असते त्याने किसून घ्यायचा। आता हा केस आपण आधी पिळून घेऊया। हे पाणी नंतर आपल्याला सूपामध्ये वापरायचंच आहे। आता सूप करूया। एक पॅन घेतलाय, गॅस चालू केलेला आहे, एक अर्धा चमचा अमूल बटर घेतलेला आहे। तुम्ही तूप घेतलं तरी चालेल किंवा घरचं बटर घेतलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा किसलेलं आलं आणि एक 4 ते 5 लहान लसणीच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, हे दोन्ही घालते ह्याच्यामध्ये। हे जरा परतून घ्यायचं चांगलं। आता हा दुधीचा किस आहे तो ह्याच्यात घालूया आणि तो छान परतून घेऊया। जरा दुधी मऊ झाला पाहिजे। मग अशी दुधी पिळून घेतला होता तेव्हा जे पाणी निघालं होतं ते घालूया ह्याच्यामध्ये आणि वरचं पाण्याचं झाकण ठेवूया, एक वाफ येऊ दे। दुधी थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। मिक्सरचा जार घेतलेला आहे, मगाशी जे मूग शिजवून घेतले होते ते आता गार झालेले आहेत। आता ते मिक्सरमधनं एकदा फिरवून घेऊया। साला सकटच घ्यायचे। डाळ वाटून घेताना त्यातला दालचिनीचा तुकडा काढून टाकला तरी चालेल किंवा तसंच वाटून घेतलं तरी चालेल। दुधी शिजला का बघू। दुधी शिजायला वेळ लागत नाही, लगेच शिजतो तो। हे बघा छान शिजलेला आहे। त्यातलंच थोडंसं पाणी ह्याच्यात घालते। आता हे जे मुगाचं सूप केलंय ते घालू याच्यामध्ये। आता हाय फ्लेमवर हे सूप चांगलं उकळू दे। मीठ घालते चवीचं, थोडासा लिंबाचा रस घालायचा, त्यामुळे खूप छान चव येते ह्याला। पुन्हा हे सूप खूप पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच पाहिजे। याची कन्सिस्टन्सी दाखवते, हे बघा। इथे आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे काही लावलेलं नाहीये, ह्याला काही लावायची गरजच नाहीये। मुगाच्या डाळीमुळे त्याला छान थिकनेस येतो। फक्त चांगलं उकळून घ्यायचं, दोन्ही छान ब्लेंड झालं पाहिजे। हे बघा सूप छान उकळायला लागलेलं आहे। मी आता गॅस बंद करते। गॅस बंद केलाय। सगळं मिळून इथे 4 बाउल पाणी वापरलेलं आहे। याच्यात अगदी थोडीशी मिरी पावडर घालते, पाव चमच्याला कमी अशी। मिरीची ती दालचिनीची जराशी तिखट चव आली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही गरमागरम सूप सर्व कराल तेव्हा वरून थोडीशी मिरी पावडर घालून द्यायची। असं हे आपलं न्यूट्रिशियस हेल्दी सूप तयार झालेलं आहे।